भाऊ भाऊ न जेवता गोळ्या नका घेऊ, तुम्हाला त्रास होऊ शकतो. पोटात बरंच काही आहे. संध्याकाळी माझं खाणं झालेलं आहे. आई, भाऊ आणि सावीमध्ये नक्की काय झालंय? अनुराधा, पाणी आण. हा आणते भाऊ. आई, आई, भाऊ भाऊ जेवण जेवण नकोय मला आज. एवढंच पोटाला आराम होईल. भाऊ आई, हे काय काय झालंय काय? अगं आई, सावे काय झालंय ग? अगं हे सावे, अगं सांग. ए आई, ए दीपे, अगं तू. अरे आता मी काय सगळ्यांच्या मनात जाऊन बसू काय? अरे मगापासून विचारवलं, 50 वेळा विचारलं, कोण काय सांग ना. अरे मी काय ब्रह्मदेव काय सगळ्यांच्या मनातलं कळायला? अरे कुणीतरी सांगा काय झालंय? अरे मला विषय सांगा रे. भाऊ भाऊ असं असं न जेवता झोपू नका. भाऊ माझ्याशी बोलायचं नाही हे पक्क ठरवलंच आहे का तुम्ही? भाऊ माझ्याकडे एकदा बघा तरी. कसं बघू, कसं बघू सांग ना. त्या कौतुकाच्या नजरेनं आजवर तुझ्याकडे बघत आलो. ती कौतुकाची नजर तू शिल्लक ठेवलीच आहे कुठं? भाऊ एकदा माझी बाजू ऐकून घ्या. सत्यानं वागावं हे तुमचेच संस्कार आहेत भाऊ. पण आपल्या माणसांच्या प्रेमापोटी, त्यांच्या काळजीपोटी मनावर दगड ठेवून काही गोष्टी कराव्या लागतात. ही शिकवण पण तुम्हीच दिली ना. मग त्या माणसांच्या काळजीपोटी एखादं खोटं बोललं तर ते खोटं माफी न मिळणं इतक्या गुन्ह्यासारखं आहे का? ठीक आहे, ठीक आहे. आता तुझी बाजू ऐकून घेतो. मला एक सांग,
तुझी नोकरी गेली. काय हिची नोकरी गेली? कवा? का? कशामुळं? केतन, गप की जरा गप. तुझी नोकरी गेली ही गोष्ट जर तू मला सांगितली असतीस, तुला त्रास झाला असता, वाईट वाटलं असतं, मान्य आहे. पण ही गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवल्यामुळं मला खूप जास्त त्रास झाला, होतोय अजूनही. एखादी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवावी लागणार, मला सांगावीची सुद्धा वाटू नये, एवढा मी तुझ्यापासून लांब गेलो सारे, एवढा परका झालो. खरंच भाऊ सॉरी. मला माहितीये मी तुम्हाला सांगायला पाहिजे होतं. मी परत असं काही नाही करणार. प्लीज सॉरी. शांत हो बाळा, शांत हो. शांत हो. हे बघ बाळा, कसं आहे, आपल्याच माणसांपासनं अशी गोष्ट लपवून ठेवू नये. किती त्रास करून घेतलास, आतल्या आत कुसमटत राहिलेस, एकटीनं हा सगळा त्रास सहन केलास ना. अगं पुरी, हा विचार का नाही केला? कुठल्याही संकटात तुझ्या पाठीशी उभं राहायला तुझे हे भाऊ अजून जिवंत आहेत, ठामपणे तुझ्या पाठीशी उभं राहायला खंबीर आहेत. मान्य आहे, मी आपल्या शाळेसाठी काही गोष्टी ठामपणे नाही करू शकलो, पण तुझ्या पाठीशी, आयुष्यभर तुझ्या पाठीशी ठामपणे खंबीर उभा राहणार आहे. आणि मला तुला एकच सांगायचंय, आयुष्यात कुठलं पण संकट येऊ दे, काही पण असू दे, एकटी नाही, आपण सगळे मिळून त्या संकटाशी लढू, एकत्र उभं राहू. खरंच सॉरी भाऊ. चला आता आजोबा आणि नाती मधले रुसवे संपले असतील, ते जेवायला घ्यायचं का? ठीक आहे, मी तर गोळ्या घेतलेल्या आहेत. मग काय झालं? गोळ्या घेऊन जेवलात तर काही फरक पडत नाही. गोळ्या घेऊन न जेवता झोपलात तर फरक पडतो. आणि तुम्ही जेवला नाही ना, तर मग मी पण नाही जेवणार. होय का? चला ताट वाढायला घ्या. माझी सावी उपाशी झोपलेली मला चालणार नाही. चला.
जेवून घ्या. हं. जेवण थंड होईल, पटकन जेवून घ्या. त्रास होतोय का तुम्हाला? हा, जरा झोंबते. जास्त झोंबत असेल तर मी भरवू तुम्हाला? खातो माझं मी. पाणी धर. ठीक आहे. सगळ्यांना माहितीये की तुम्हाला तिखटाचा त्रास होतो. तुमच्यासाठी मी दही भात बनवायला सांगते. नीट जेवा. फिरतीचा नाद खुळा हिनकीचा जाळ खुळा गप्प कर तो या गुलाबी होवार खुळा. मी सांगतेय ना, मग गपचूप ऐका. दुरावते आस पुन्हा पुकार दे साथ पुन्हा वनवाय हो रात लावतो या याड पुन्हा. मी भरवते तुम्हाला. जीव फिरून फिरून तुम्हाला त्रास होतोय ना? इथंच येतो या दुरून ह्यो झुरून एकच होतो या. जीव मग खा. फिरून फिरून इथंच येतो या दुरून ह्यो झुरून एकच होतो या. नशिबाच्या हाती हात ग जुळली या गाठ ग जुळली या गाठ ग जुळली या गाठ ग जुळली या गाठ ग. खा. नीता वहिनी, घास तर सावी इराच्या हातून कसा काय खाल्ला मी? ते त्यांच्या हाताला झोंबत होतं ना, म्हणून भरवत होते मी. ठीक आहे. घ्या. नाही नको, मी खातो. जा तुम्ही. भरवते की मी. एकदा सांगितलं ना मी खातो म्हणून. आणा इकडं. ठीक आहे, पण व्यवस्थित संपवा हा. हं.
जेवण झालंय माझं. हे घेऊन जा. मी आहे रूम मध्येच. हो पण तुम्ही काही खाल्लंच नाही. खाल्लंय मी, पोट भरलंय माझं. हा हॅलो. भाऊजींनी इराच्या हातनं घास कसं काय खाल्ला असेल? वा 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 हा शेवटचं जेवण असं झाक झालं. लास्ट जेवण मजा आली. शेवटचं जेवण म्हणजे काय म्हणायचंय? हसायला येते. हसा हस. आता तुझा भाऊ जाणार आहे म्हणल्यावर जास्तच खुशी दिसायला लागलीस की. खुशी? नाही नाही, खुशी नाही. ते हे आपलं ते काय ते हे ते काय. मी पण या सगळ्याला जाम बोर झालोय बघ. उठता बसता सारखी नुसती आठवण काढायची. कंटाळा आलाय, कंटाळा. थकलोय मी. अरे किती वेळ सांगितलं तुला तुझ्या पोराला माझ्या पोरीशी लगीन करायला तयार कर म्हणून. किती वेळ सांगितलं. पण आता बस. आता बस. आता जे होईल ते होईल. जे होईल ते होईल म्हणजे काय व्हायच्या गोष्टी करतोयस तू? गोष्टी नाही, खऱ्या घटना आहेत ना, त्याच्याबद्दल बोलतोय मी. होणार होणार होणार. आता काहीतरी व्हायरल होणार. आता जे माझ्याकडे आहे ते तुझ्या पोरांना दाखवलं की मग माझी वाट मोकळी. तू असं काही पण करणार नाहीयेस. असलं काही करणार नाही. केले जे करायचं ते मी केले. काय केलेस? म्हणजे काय केलंय. माझ्याकडे जे सगळे पुरावे होते ना, पुरावा मस्तपैकी एका पेनड्राईव्ह मध्ये भरलाय. आणि तो पेनड्राईव्ह मस्तपैकी धैर्याच्या खोलीत त्याला दिसेल असा ठेवलाय. कसा आहे, आईने जे कांड करून ठेवले ते पोराला बघताना कष्ट नको पडायला. बरोबर की नाही. आता सगळं ओके होणार, एकदम ओके. तुझ्या मनात माझ्या पोरगीला सून करून घ्यायचं नव्हतंच. त्यामुळे मी आता माघारी निघालो गावाकडे. पण हे तर जे होईल ते त्यात स्वतःची काळजी घे. कारण हे तर जे होणार आहे का नाही ते एकदम हे हात जोडते तुझ्या समोर. असं काही करू नकोस. हे सगळं थांबव ना. मी तुला शब्द दिलाय ना. मी शब्द दिलाय म्हणजे मी पूर्ण करणार. मला थोडा वेळ दे. मी हात जोडते. हे बघा मोहिते साहेब, तुम्हाला मी परत एकदा तेच सांगतोय. काय ग, धैर्य जेवलं नाही? थोडंसं खाल्लं म्हणाले. अरे 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 उपाशी पोटी धक्का बसला की मेंदूत जोरात कळ येत्या. ते वाचलं होतं मी नेटवर. बिचारा धैर्य आता उपाशी पोटीच आईचे कांड बघणार.
येणार येणार आता एकदम मजा येणार नाही मी बघतो काय करायचंय ते. हा पेनड्राईव्ह तर माझा नाही, इकडं कोणी ठेवलंय. बघूया काय आहे यात. धैर्य, अरे जेवला नाहीस तू अजून? नाही जरा संध्याकाळी बाहेर खाल्लं होतं त्यामुळे भूक नाही. असं कसं? जेवणाच्या वेळा पाळायला नको का कोणी? जपायला पाहिजे ना आपलं आपल्याला. चल बघू 2 घास खाऊन घे चल. आई अगं खरंच नकोय हे जरा. नको बिको काही नाही, 2 घास खायचे म्हणजे खायचे. आपण आपली तब्येत जपायला हवी ना. हा चल 2 घास खाऊन घे. तुझ्या डोक्याला काय कमी ताप आहे का? ते काही नाही, चल बघू. हो म्हणजे जरा लॅपटॉपवर मी चेक काय करतोय. सारखं लॅपटॉप चाललंय तुझं? हा ते काही नाही. आणि वेळ काय झाले कळत नाही का तुला? हा ते काही नाही, चल बघू. ऍक्च्युली हा पेनड्राईव्ह ना माझा नाहीये, इथं कोणीतरी ठेवला होता आणि मी चेक करत होतो त्याच्यात काय डाटा आहे. तर 2 मिनिटं दे की इकडं. तुझा कसा असेल? तो माझा आहे ना. नक्की तुझा आहे पेनड्राईव्ह? हो ते महिला बचत गट ते सुरू करायचं ना मला, मग त्याची सगळी माहिती मी याच्यात मागून घेतली. मी पण तुला नको ते सांगत बसले. हा चल आराम कर. पहिला काय झालंय अचानक, एवढी का घाबरली ती आणि तो पेनड्राईव्ह का घेऊन गेली?